मित्रांनो, पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली एलिव्हेटेड कॉरिडॉरची निर्मिती करण्यात येत आहे। हा 8 पदरी प्रशस्त महामार्ग होणार असून पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून जाणारा पुणे नाशिक महामार्गावरील भोसरी, कासारवाडी, मोशी परिसरात होणारी वाहतूक कोंडी आणि भविष्यकालीन नियोजनाबाबत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या मार्फत सादरीकरण करण्यात आले आहे। पुढे जाण्याआधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे। महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीपर्यंत प्रशस्त 8 पदरी रस्ता होणार आहे। त्यामध्ये दोन्ही बाजूंना 2 लेन सर्व्हिस रोडसह विद्यमान रस्त्यांचे 4 किंवा 6 लेनमध्ये सुधारणा करणे आणि सिंगल पिलरवर टायर 1 येथे 8 लेन एलिव्हेटेड फ्लायओव्हरचे बांधकाम प्रस्तावित आहे। पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावरील नाशिक फाटा ते खेड दरम्यान 29.81 किलोमीटर अंतरावरील एलिव्हेटेड कॉरिडॉरचे सादरीकरण करण्यात आले। यामध्ये 8 पदरी रस्ता, मेट्रो लाईन, डबल डेकर, सर्व्हिस रोड आणि रॅम्पचा समावेश आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोशीतून तब्बल 6,70,000हून अधिक वाहनांची प्रतिदिन रहदारी सुलभपणे होऊ शकते। खेडचा विचार केला असता प्रतिदिन 3,97,000हून अधिक वाहनांची रहदारी प्रतिदिन होईल अशी क्षमता पुणे नाशिक एलिव्हेटेड कॉरिडॉरची राहील, असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे। या एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुण्यावरून येणाऱ्या गाड्या विना अडथळा चाकणच्या दिशेने जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। नाशिक फाट्यापासून मोशीपर्यंत जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठी काही ठिकाणी रोड रॅम्प डाऊन करून जाण्याची सुविधा असेल। त्याच पद्धतीने मोशीपासून नाशिक फाट्यापर्यंत येणाऱ्यांसाठी अशाच सुविधा असतील। पुणे विमानतळावरून चाकणकडे जाण्यासाठी मार्गिका राहणार आहे। तर मित्रांनो, 8 लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरबद्दल तुमचे काय विचार आहेत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।